डिअर मम्मा, माझं 5वं पत्र आणि आपला अर्धा प्रवास. मम्मा, तुला माहित आहे, मी तुला पहिली किक केली तेव्हा तुला वाटलं गॅस आहे, म्हणून तू गोंधळून गेली होतीस. तुला तर कळलंच नाही, पण तू मात्र माझ्या किकची वाट बघत होतीस. मला तर खूप हसायला आलं. अगं मम्मा, माझी भोळी मम्मा. हो, ती मीच होते. पण जेव्हा मी तुला पुन्हा किक दिली ना, तेव्हा तू भावूक झालीस. आणि मी सुद्धा तो क्षण जाणवून घेतला. आता तर मी तुझ्या कुशीत येण्याची आतुरतेने वाट पाहते. तुझ्या कुशीत येऊन तू मला कुरवाळशील याची ओढ लागली आहे. आणि जेव्हा तू पप्पांना सांगितलंस, तेव्हा मी मुद्दामच त्यांना किक केली नाही. थोडं चिडवायला. मला पप्पांबरोबर मस्ती करायला खूप मजा येते. आणि मम्मा, ते मला स्पर्श करून विचारतात, "पोग्गा की पोंगी?" ते खूप गोड वाटतं. आणि मी पोंगी असताना किक केलं तर ते खूप खुश होतात. मला भारी वाटतं. तुला माहित आहे, मी आता एक केळी एवढ्या आकाराची झाले. किती भारी ना? हात, पाय, कान, नाक, त्वचा, नाजूक अशी केसं सगळं आलंय. अगदी बाहुलीसारखी दिसते. तूही खूप खुश आहेस ना? तू सगळे चविष्ट पदार्थ चाखतेस आणि आईस्क्रीम तर माझं फेव्हरेट आहे मम्मा. मम्मा, तू माझ्यासाठी पौष्टिक खाणंच खातेस, हे मला माहीत आहे. पण प्लीज माझ्यासाठी एक चीटिंग डे ठेव ना गं. कारण मी बाहेर आल्यावर मला फक्त दूधच मिळणार आहे ना. माझा डिटेल ॲनोमली स्कॅन पण झाला आणि डॉक्टर काकांनी पुन्हा सांगितलं, तुझ्या बाळाची ग्रोथ खूप छान आहे. तू सगळ्या स्कॅन चेकअपची काळजी घेतेस, मला खूप आवडतं. आणि आपण जेव्हा स्कॅनला जातो, तेव्हा तर मला खूप मज्जा येते. जणू तू मला पुन्हा नवीन ओळखायला लागलेस. हा अनुभव मला खूप आवडतो. पुन्हा लिहीन. पुढच्या महिन्यात तुझी आणि पप्पांची पोगी.